नमस्कार. गिरीश थत्तेकडून ऐका सुधीर देशपांडे ह्यांची लघुकथा पातळ भाजी. अप्पांनी मुलाचं लग्न आपल्या पंजाबी मित्राच्या मुलीशी लावून दिलं. एवढ्या वर्षाचे मित्र आता व्याही झाले. मुलगी देखणीच होती. आनंदला आवडली आणि त्यांनी त्यांचं ठरवून घेतलं. माईनी एवढ्या वर्षात कधीच अप्पांचा शब्द खाली पडू दिला नव्हता. पण ह्यावेळी आपल्या मनातलं बोलून पडल्या. बघा, जे काही करता आहे त्यात तुमची मैत्री बिघडायला नको. आपली आणि त्यांची पद्धत वेगवेगळी आहे. त्यावर तिचं शिक्षण मुंबईत झालेलं आहे. एकदा काय मुली बाहेर पडल्या की त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. ही मुलगी सून म्हणून आपल्या घरात शोभेल का? अप्पा म्हणाले, आपण आहोत ना सांभाळायला, बघून घेऊ. लग्न सोहळा अगदी उत्साहात पार पडला. अप्पांनी लग्नात काहीच मागितलं नाही आणि त्यांनी पण मुलगा आणि त्याच्या आई वडिलांव्यतिरिक्त विशेष देणं घेणं नाही केलं. नातेवाईक मात्र कुजबूज करत राहिले. सुनेच्या लग्नानंतरचा पहिला सण गुढीपाडवा आला. अप्पांकडे पूर्णावरणाचा स्वयंपाकाची पद्धत होती. ऐनवेळी माईंना ताप आला. डॉक्टर औषध झाले. कुंच्यानी गार पाण्याचा शिपका झाला, पण ताप काही कमी होत नव्हता. माईंनी अप्पांना विचारलं, आता उद्याचा सण कसा साजरा होणार? अप्पा म्हणाले, काही काळजी करू नको, सुनबाई आहे ना, करेल जसं जमेल तसं. मुलगा सून घाबरले. आपल्या खोलीत जाऊन दार बंद केलं. थोड्याच वेळात काहीतरी निर्णय झाला. बायको म्हणाली, माझी मैत्रीण आहे, तिनं सांगितलं आहे होईल सगळं अरेंज. मुलाने बाहेर येऊन सांगितलं, अप्पा तुम्ही काळजी करू नका, उद्या ही करेल सगळं. सुनेने माईंना विचारून संपूर्ण यादी बनवून घेतली. वरण, भात, चटणी, कोशिंबीर घरीच करायचं ठरलं. सुनेने मैत्रिणीला फोन लावला आणि यादी पाठवून तिला बजावलं. ऑर्डर वेळेत आला पाहिजे आणि हो, घरच्या पत्त्यावर पाठवू नको, तुझ्या घरी मागव. मग अप्पा आंघोळीला गेले की आनंद घेऊन येईल. गुढी उभारताना अप्पा म्हणाले, अरे वा, गुढी करता नवीन पातळ, छान छान. पूजा अर्चा झाली आणि जेवण्याची वेळ आली. सुनेने पाटपाणी रांगोळी काढून ताट वाढलं. अप्पा उत्साहाने सुनेच्या हाताची चव घ्यायला बसले. पूर्ण ताट वाढून झालं होतं. भात्याच्या मुंदेवर साधं वरण आणि अनशुद्धी साजूक तुपाची होती. लिंबू, मीठ, चटणी, कोशिंबीर व्यवस्थित पद्धतीशीर डावीकडे आणि भाजी उजवीकडे. मध्ये पुरणाच्या पोळीची घडी तूप घातलेली. अप्पा प्रसन्न झाले बघून. मुला सुनेचा जीव भांड्यात पडायलाच होता तितक्यात अप्पा म्हणाले, अरे पातळ भाजी कुठे? सूनबाई कौतुकाने म्हणाली, ते बघा, नवीन पातळ गुढीवर आणि ही भाजी बटाट्याची उजवीकडे. अप्पा सुनेकडे बघतच राहिले आणि माई पलंगावर बसून खदखदून हसत होत्या. धन्यवाद.